तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आणखीन एका छानशा ब्लॉगमध्ये. तर तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये ते बघितलं असेल. आम्ही पाहिलं घेऊन हॉस्पिटलला आलो. आम्हाला लवकर बेड मिळाला नव्हता, तर नंतर आम्हाला बेड वगैरे मिळाला. नंतर पाहिलं सुई वगैरे लावली. आता दुसरा दिवस आहे ऑपरेशनला आलो आहे. म्हणजे काल आलो आहे, तर आज दुसरा दिवस आहे. कपडे काही चेंज केले नाहीत, तेच आहेत, कारण इथं काय आंघोळीची वगैरे सोय नाही आहे. तर आता तिला 3 वेळा ड्रॉप टाकला आहे, कपडे चेंज करून घेतलेत. आणि इथले पापण्याच्या केसनांची तिला खूप भीती वाटत होती. ती भीती आता फक्त गेली. इथे सगळे माझ्याकडे बघतायत, मला हसायला येते, तरी पण मी व्हिडिओ शूट करते. मी तसं एवढं धाडस करत नसते कधी, पण आज करायला लागेल. तर इथं आता पाय ड्रॉप टाकून झोपली आहे. म्हणजे डोळा मोठा होतो वाटतं, असं काहीतरी हाय प्रोसेस. आणि आता नेणार आहेत ऑपरेशनला. बघू आता किती वेळ लागतो, काय होत आहे तुम्हाला लवकरच समजेल. इथं आहे पायल, तिच्या डोळ्यात ड्रॉप टाकला म्हणते झोपली. पायलचा 1 पीस. आता फायनली पायलला ऑपरेशनला न्यायचं आहे. धक 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 होत आहे का? मावशी आहेत सोबत. मावशींपाशीच थांब, सोबतच नेणार आहेत. हां, येऊ नका. चला आता पायलला ऑपरेशन थिएटरमध्ये सोडायचं चाललंय. भीती वाटते तिला. तर आम्ही इथं पायरीवर वेट करत बसलो. यांची ओळख झाली, तर तिकडून ऑपरेशनचे पेशंट घेऊन चालत मी इथं बसलो. इथलं इथं लगेच ऐकायला. तर बघू आता पायलचं अजून ऑपरेशन झालं ना, किती वेळ लागतं. पाठीमागं असा प्रकाश येतो समोर. आणि हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये बघू शकता 2 दिवसांनी. सकाळी 8:30 वाजता नेले, आता 1:30 वाजता आणलं आहे. 1:30 वाजले ना, थांब मला बघू. सकाळी 8:30 वाजता नेलं आहे, आता 1 वाजून 10 मिनटं झाले. आता आणलं आहे. लय वेळ लागला, म्हणजे बाकीच्या पेशंटमुळे उशीर लागला. पण दुखते का? बाकीचे सगळे पेशंट आता आलेत, सगळ्याच्या आधी आले. ते पण बाई जेव्हा जीव नव्हता माझा, कवा होता येईल कवा नाही. ते गेले असं सांगत होते ना, तो असं असं झालं म्हणून. आता भीती वाटत होती. खायला लागली भूक, पण डबा काय अजून आला नाही. तेच मी पण म्हणत होते. झालं. पायल बघा हसतच आली आज. आज काय नाही तिला त्रास, जरा जास्त दुखत होता. आता काय त्रास गेल्या एक दिवस दुखलं होतं ना. चला आता हे आले की आम्ही जेवणार आहे. हे आधी खाणार, मग आम्ही खाणार. नाही, अजून थोड्या वेळाने येतात ते. गरम करून दिला भाऊजाईनी मोठ्या. हिला बघा आज आतमध्ये बसू वाटणे. ऑपरेशन झालेले पेशंट सगळे झोपलेत. हिने ऑपरेशन झालं, मला वाटतं 1 वाजून 10 मिनटांनी आणलं. 1:30 वाजता हे आले. आम्ही डब्बा खाल्ला, तुम्ही व्हिडिओमध्ये बघितला असेल. जेवण वगैरे सगळं झालं. मग आम्ही दोघींनी पण चांगली मस्त झोप काढली. 1:30-2 वाजता आम्ही झोपलो. 2 वाजता झोपलो आम्ही. 5 वाजता उठलो, चहा वगैरे घेतला. तसं हिला झोप लागलं नाही. सगळे पेशंट झोपलेत. ते म्हणतात दुखतं आहे. ही मध्ये चला आपण रील बनवू. मग ह्याच्या इच्छा होती रील बनवायची. मग म्हणलं ती पण तिच्या अकाउंटला व्हिडिओला बनवती, मी पण बनवलं आहे. आणि इथं कोणीच नाही, आम्ही दोघीच बसलो आहे. बाकी सगळे बाकडे खालेत. काहीतरी 1-2 माणसं बसले थांबलेत. बाकी सगळे लेडीज वगैरे. आता येण्याचं मोकळं आहे. इथं भीती वाटण्यासारखं काही नाही आहे, तुम्हाला दाखवते. तर इथं बघा शांत आहे, एवढं काही टेन्शन नाही. आणि व्हिडिओ काढायला पण लाज वाटणार नाही, असं आहे. इथं कोणीच नाही आहे शक्यतो. आणि हे बघा आम्ही दोघे इथं ह्या बाकडावर बसलो आहे. समोरचे बाकडे मोकळे आहेत. आता इथं सगळं शांत वातावरण आहे. थोड्या वेळाने सगळे जेवायला येतात. 7:30 वाजलेत आता संध्याकाळच्या. 8-8:15 वाजता सगळ्यांचे डबे यायला सुरू झाले की मग सगळे जेवायला येऊन बसतात. तर आमचा आज थांबायचा आजचा लास्टचा दिवस.
आणि पायलचं म्हणलं तर छान ऑपरेशन झालं, सगळे व्यवस्थित आहे. मस्त झालं. आणि पायल पण ह्यावेळेस एकदम मस्त तिला अनुभव भेटला आहे नाही. हो. दुखते का? दुखते थोडंसं, टोचते, पण आता दुखणार थोडं, ऑपरेशन झालं म्हणलं. ऐसा स्ट्रॉंग बच्चा आहे आम्हाला. आमच्या बाजूला एक पेशंट आहे, वयस्कर आहे. इथे राखी आणि राहुल 8:30 पावणे 9 वाजता आले होते. व्हिडिओ शूट केला होता, पण काय माहिती गॅलरीत दिसत नाही आहे, तर मग मी त्यांना खाली सोडायला चालले होते. तर राखीने मस्त असं जेवण बनवून आणलं होतं, वांग्याची भाजी, भाकरी, भात, चपाती आणि आळूची वडी, सगळं जेवण वगैरे केलं. आणि मी म्हटलं चला तुम्हाला लिफ्टपर्यंत सोडायला येते, आणि मग मी यांना खाली सोडायला आले. तर हा होता आजचा व्हिडिओ. कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच. तोपर्यंत बाय बाय.